मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र, जय संविधान. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा कायदा फौजदारी स्वरूपाचा असला तरी या कायद्याच्या अनुषंगाने सामाजिक धार्मिक परिणाम होतील असा सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. म्हणजे त्याचे परिणाम दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांवर सुद्धा होतील, धार्मिक स्वरूपाचे परिणाम होतील असा हा अत्यंत महत्त्वाचा निकाल 24 मार्च 2026 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तर हा वरकरणी आणि वरवर जरी आपल्याला केवळ अनुसूचित जातीच्या संदर्भाने बातम्या आलेल्या असतील, परंतु या निकालाचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्ही समाज घटकांच्या संदर्भाने हा निकाल देण्यात आलेला आहे. परंतु ज्या वर्तमानपत्रामध्ये TV चॅनल्सवर ह्या ज्या न्यूज आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः अनुसूचित जातीला हायलाईट करण्यात आलेलं आहे. कारण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या तिन्ही धर्मामध्ये आदिवासी आहेत आणि त्यांना त्यांचं जे आदिवासी स्टेटस आहे ते कायम ठेवण्यात आलेलं आहे. तर हा जो निकाल आहे या निकालाच्या अनुषंगाने जर आपण विचार करायचा झाला तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी जर आपण बघितली या निकालाची तर छिंतळा आनंद वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, तर हे क्रिमिनल अपील नंबर आहे 1580/2026 हे अपील आहे. आणि या अपिलाच्या अनुषंगानेच सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. तर हा निकाल काय आहे आणि या निकालाचे परिणाम काय होणार आहेत हे थोडक्यामध्ये आपण जास्त वेळ न वाया घालता समजून घेऊयात. तर काय झालं तर हा छिंताळा आनंद जो आहे हा छिंताळा आनंद आंध्र प्रदेशातील ख्रिश्चन समाजातील पास्टर आहे, म्हणजे तो पादरी आहे, ख्रिश्चन धर्मगुरू आहे. यानं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली एक गुन्हा दाखल केला होता. त्याला मारहाण झाली, शिवीगाळ करण्यात आली, अशा प्रकारचे गुन्हा आहे. त्यानंतर ते आरोपी तिथल्या उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी जो FIR आहे तो रद्द केला. आणि त्यानंतर मग हा जो पास्टर आहे छिंताळ आनंद हा त्याचा अपील करून तो गेला सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जे आता आपण अपील पाहिलेलं आहे 15 क्रिमिनल अपील नंबर 1580/2026 हे अपील सुप्रीम कोर्टामध्ये निघालेलं आहे. हा जो आहे छिंताळ आनंद हा मदिगा जातीचा आहे, म्हणजे आंध्र प्रदेशातील अनुसूचित जात. परंतु तो ख्रिश्चन झाल्यानंतर तो पास्टर झाला, धर्मगुरू झाला आणि त्याच्या धर्माचं तो काम करीत होता. त्या दरम्यान त्याला मारहाण झाली, शिवीगाळ करण्यात आली. तर या अपीलवर न्यायनिर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष मतं यामध्ये नमूद केलेली आहेत. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 1950, जे की भारतीय संविधानाचे अनुच्छेद 341 नुसार हे ऑर्डर पारित झालेली आहे 1950ला. तर या ऑर्डरचं थोडक्यामध्ये जर इतिहास सांगायचं झालं, पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर 1950ची ही ऑर्डर आहे. आणि या ऑर्डरच्या संदर्भाने भारतीय संविधानाच्या कलम 341ने राष्ट्रपतींना
काही जातींना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यानुसार 1950ला भारतातील त्यावेळी जे प्रांत होते 16 प्रांतातील अनुसूचित जातीच्या नावांची संख्या, या अनुसूचित जाती कोणकोणत्या आहेत, जसे महाराष्ट्रामध्ये चांभार आहेत, त्यावेळेस महार, मांग या अशा, डक्कलवार, डोहोर, अशा आधी ज्या जाती आहेत त्या भारतामधील जातींची संख्या त्या ऑर्डरमध्ये दिली होती. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जात व्यवस्था शीख धर्मामध्ये असल्यामुळे सुद्धा 1956ला शीख धर्मातील रविदासिया, महजबी या अनुसूचित जातीच्या लोकांना सुद्धा या प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950मध्ये दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आलं आणि त्यांचा सुद्धा अनुसूचित जातीचा दर्जा कायम ठेवण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जाहीर धर्मांतर केलं आणि या धर्मांतरामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि महाराष्ट्रामधील जे बाबासाहेबांसोबत अनुसूचित जातीचे लोक गेले होते धर्मांतराच्या कार्यक्रमात, धर्म स्वीकारण्यामध्ये, तर त्यामध्ये या लोकांना मग दर्जा द्यायचा कोणता हा प्रश्न निर्माण झाला. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्येच हा संघर्ष उभा केला. बाबासाहेबांनी अधिकारसुद्धा मिळवून दिले होते, परंतु याला संवैधानिक स्वरूप आलं 1990ला. 1950च्या या प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी एक अमेंडमेंट दुरुस्ती करून महाराष्ट्रातील नवबौद्धांना सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि नवबौद्धांचे जे काही अधिकार आहेत अनुसूचित जातीचे ते त्यामध्ये कायम ठेवले गेले. तर अशा प्रकारचे हे प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे. तर याच प्रेसिडेन्शियल ऑर्डर कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डरचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे, अनुसूचित जात शेड्यूल कास्ट केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध या 3 धर्मामध्येच आहे. इतर धर्मामध्ये ही जात अस्तित्वात नाही आणि जरी कोणी या धर्मातील व्यक्ती ख्रिश्चन झाला किंवा मुस्लिम झाला किंवा अन्य कोणताही धर्म जर त्यानं ॲक्सेप्ट केला तर त्याचा अनुसूचित जातीचा जो दर्जा आहे तो त्याच वेळेस तात्काळ प्रभावाने निष्कासित होईल, संपुष्टात येईल, संपून जाईल. त्याचा दर्जा जर संपला असेल तर त्याला ज्या काही अनुसूचित जातीच्या सवलती, सोयी, सुविधा जसे की आरक्षण, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, हे सर्वसुद्धा त्याच वेळेस त्याचं संपुष्टात येईल. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा हा निकाल आहे आणि या निकालाचा अनेक काही लोक, आता मी बातम्या टी व्हीवर पाहिल्या तर त्यांनी असा संभ्रम यामध्ये निर्माण केलेला आहे, केवळ हा आदेश क्रिमिनल रिट पिटिशनमुळे आल्यामुळे त्याचे सामाजिक आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, त्यावर त्याचा परिणाम होणार नाही. परंतु ते अत्यंत चुकीचा निष्कर्ष त्या लोकांनी काढलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अर्थ सरळ आहे की ज्या कुणी मुस्लिम, ज्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीनं मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे किंवा अन्य कोणताही धर्म स्वीकारला, हिंदू, बौद्ध आणि शीख सोडून, तर त्यांचा दर्जा त्याच क्षणी तात्काळ प्रभावाने संपुष्टात येईल. हे साधंच एकदम सोपा हा निकाल आहे. आता हा अनुसूचित जातीच्या संदर्भाने निकाल आहे. आता अनुसूचित जमातीच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाचं, सर्वोच्च न्यायालयाचं मत काय, तर त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं मत दिलेलं आहे. प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये अनुसूचित जमातीचा काही संदर्भ नाही, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याचा या निकालामध्ये सुद्धा स्पष्ट दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने असं नमूद केलेलं आहे की आदिवासी जमात जी आहे ती
हिंदू धर्मामध्ये आहे, शीख धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, त्याचबरोबर मुस्लिम धर्मामध्ये आहे. आणि त्या आपल्या त्या आदिवासी व्यक्तीनं जर ख्रिश्चनामधून तो मुस्लिमात गेला, मुस्लिमामधून तो आणखीन हिंदू धर्मात जरी गेला तरी त्याचा दर्जा कायम राहील. परंतु कधी कुठपर्यंत कायम राहील, जर त्यानं त्याच्या जमातीच्या आदिवासी कल्चर त्याचं जे आहे त्यानं ते जर कायम ठेवलं तरच त्याचा दर्जा कायम राहील. उदाहरणार्थ समजा एखादं आपण महाराष्ट्रामधील उदाहरण घेऊयात. आदिवासी पारधी, आता जे त्यांच्या पारधी समाज समजा, त्यांच्या लग्नाच्या चालीरीती, प्रथा, परंपरा, वाढदिवस, एखाद्याचा मृत्यू झाला त्याच्या अंत्यविधीचे कार्यक्रम, त्याचे संस्कार, हे जर त्यानं कायम ठेवले असतील आणि तो कोणत्याही धर्मामध्ये गेला तर त्याचा दर्जा कायम राहील. पण त्यानं जर त्याचे जे कस्टम्स आहेत त्याचा जर त्यानं त्याग केला असेल तर त्यानं आदिवासी समूह सोडला असा त्याचा अर्थ होईल आणि त्याचा दर्जासुद्धा तत्काळ त्याच क्षणी संपुष्टात येईल. असा हा अत्यंत साधा सोपा निकाल, ऑर्डर, जजमेंट सुप्रीम कोर्टानं पारित केलेला आहे. तर या संदर्भाने आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये विचारा. प्रेसिडेन्शियल ऑर्डर काय आहे, त्याच्यामध्ये किती जाती आहेत, आजचा हा सुप्रीम कोर्टाचा न्याय निर्णय आहे, निकाल आहे, त्याच्या अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर त्या संदर्भाने कॉमेंट बॉक्समध्ये माहिती विचारा. शक्य होईल तेवढ्या लवकर आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. थांबूयात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.